लातूर जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांचं अवकाळी पावसानं अतोनात नुकसान केलेलं आहे। लातूर जिल्ह्यातल्या अहमदपूर, लातूर, औसा आणि शिरवानतपाळ तालुक्यातल्या शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे। आपण जर पाहिलं तर अशा पद्धतीनं ज्वारी पिकाचं जे आहे ते मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे। काढणीला आलेला जो गहू आहे तो देखील शेतकऱ्यांच्या बऱ्याच ठिकाणी हतून गेलेला आहे। ऊस देखील अवकाळी पावसामुळे आडवा झालेला आहे। काही ठिकाणी गारांचा देखील पाऊस झालेला आहे। आपण पाहू शकतो लातूर तालुक्यातलं हे चित्र आहे। अशा पद्धतीनं ऊसाचं पीक जे आहे ते पूर्णपणे आडवं झालेलं आहे आणि त्यामुळे शेतकरी एक प्रकारे हवालदिल झालेला पाहायला मिळतो आहे। अहमदपूर तालुक्यातल्या शेतकऱ्यांचं देखील मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे। विशेषतः आपण जर लक्षात घेतलं तर किनगावच्या भागातले जे शेतकरी आहेत, त्याचबरोबर रेणापूर तालुक्यातल्या पळशी भागातले जे शेतकरी आहेत, या शेतकऱ्यांचा आंब्या पिकांचं ज्या बागा आहेत त्या बागांचं देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे। आपल्यासोबत काही शेतकरी आहेत, त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत। मला सांगा काय नुकसान झालेलं आहे तुमचं? ज्वारीचं नुकसान झालं आहे, ऊसाचं नुकसान झालं, आंब्याचं नुकसान झालं आहे। माझं नाव संभाजी मारुती वाघमारे, ही 1.5 एकर जमीन आहे, फार नुकसान झालेलं आहे। अल्पभूधारक शेतकरी आहेत आणि या 1.5 एकरामध्ये ऊस, ज्वारी आणि आंब्याचं ते पीक घेतात आणि हे पीक घेत असताना देखील अवकाळी पावसाचा जो फटका आहे तो या शेतकऱ्यांना बसलेला पाहायला मिळतो आहे। विशेषतः आपण लातूर तालुक्यातल्या त्याचबरोबर अहमदपूर आणि औसा तालुक्यातल्या शेतकऱ्यांना मोठा फटका जो आहे तो अवकाळी पावसाचा बसलेला आहे। गेल्या 3 दिवसांपासून ऑरेंज आणि येलो अलर्ट लातूर जिल्ह्यामध्ये देण्यात आलेला आहे। सतर्कतेचा इशारा देखील हवामान विभागानं देण्यात आलेला आहे। एकूणच जर लक्षात घेतलं, वादळी वाऱ्यासह जो पाऊस झाला त्यामुळे वातावरणामध्ये देखील बदल झालेला आपल्याला पाहायला मिळतोय। फळबागांचं नुकसान तर झालेलंच आहे। महेंद्र जोंधळे, TV9 मराठी, लातूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।